नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरती 2024 तर पहा 260 जागांसाठी जे मित्रांनो ही भरती निघाली आणि शैक्षणिक पात्रता यामध्ये 12वी पास लागते. तर महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. तर या भरतीचे जे फॉर्म आहे हे मित्रांनो 13 फेब्रुवारी 2024 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे सुरू झाले आहे आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख मित्रांनो 27 फेब्रुवारी 2024 आहे. आणि या भरतीमध्ये मित्रांनो सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे. मी तुम्हाला असं का सांगत आहे कारण की या भरतीमध्ये मित्रांनो वयोमर्यादा हे जास्त ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर या भरतीमध्ये जे मित्रांनो नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे, एक लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे पहिली गोष्ट. त्याचबरोबर पासिंग सुद्धा खूप कमी ठेवण्यात आले. यामध्ये जे मित्रांनो सर्वात आधी 60 मार्काचा पेपर होणार आहे. त्यामध्ये पासिंग 60 पैकी SC ST कॅटेगरीसाठी 60 पैकी पासिंग 27 ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी जे मित्रांनो 60 पैकी पासिंग 30 ठेवण्यात आली आहे. ठीक आहे, तर जास्त मित्रांनो सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये. आणि ही जी भरती मित्रांनो हे परमनंट आहे, असं नाही की बा अग्निवीर अंतर्गत येते. तर परमनंट भरती मित्रांनो आहे. इंडियन नेव्ही सारखेच मित्रांनो त्यांचे जे वर्दे असते. ठीक आहे, आणि त्याचबरोबर तुमचं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा तुम्हाला 21,700 ते 69,100च्या दरम्यान मिळणार आहे. ठीक आहे, तर चांगली जी मित्रांनो ही भरती निघाली आहे मित्रांनो 12वी पास करिता. तर या भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. सिलेक्शन कशा प्रकारे तुमचं या भरतीमध्ये होणार आहे, काय काय प्रोसेस असणार आहे, तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून भारतीय तटरक्षक दल भरतीबद्दल तुम्हाला सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून जे 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा भारतीय तटरक्षक दल भरतीचे जे फॉर्म आहे हे मित्रांनो चालू झालेले आहे. ठीक आहे, 13 फेब्रुवारी पासून फॉर्म भरणे सुरू झाले आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख 17 फेब्रुवारी आहे. 260 जागांसाठी ही भरती निघाली आहे. त्याचबरोबर या भरतीसाठी मित्रांनो शिक्षण हे तुम्ही 12वी पास पाहिजे आणि 12वी मध्ये तुम्हाला गणित आणि भौतिकशास्त्र विषय असला पाहिजे, तेव्हाच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. त्याचबरोबर जे मित्रांनो 10वी पास करिता सुद्धा तटरक्षकची भरती येणार आहे मित्रांनो DBची, ते सुद्धा कधी निघणार आहे ते सुद्धा तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे, व्हिडिओच्या शेवटी. तर व्हिडिओ हा कंटिन्यू बघा. ठीक आहे, त्याचबरोबर या भरतीमध्ये वयोमर्यादाचा जर विचार केला तर 18 ते 22 वर्षापर्यंत या भरतीमध्ये वयोमर्यादा ठेवण्यात आला आहे. SC ST कॅटेगरीची मुलं 18 ते 27 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. OBC कॅटेगरीची मुलं 18 ते 25 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. फीचा जर विचार केला तर जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 300 रुपये फी ठेवण्यात आली आहे. SC ST कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये फी ठेवण्यात आली आहे. ठीक आहे, तर तुम्ही जर मित्रांनो SC ST कॅटेगरीचे मुलं असाल तर आवर्जून फॉर्म भरा, कारण की या भरतीमध्ये मित्रांनो फी नाही आहे SC ST कॅटेगरीसाठी. ठीक आहे, त्याचबरोबर या भरतीमध्ये जर आपण सिलेक्शन प्रोसेसचा जर विचार केला तर सर्वात आधी मित्रांनो तुमची लेखी परीक्षा होणार आहे. आणि लेखी परीक्षेमध्ये तुमच्या 2 लेखी परीक्षा असणार आहे या भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये, आणि दोन्ही परीक्षेमध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही. ठीक आहे, सर्वात आधी लेखी परीक्षा, दुसरं मित्रांनो तुमचं ग्राउंड, तिसरं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथं मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे. आणि ही जी भरती आहे मित्रांनो हे नाविक GD पदासाठी निघालेली आहे. ठीक आहे, तर या भरतीमध्ये जर आपण पगारचा जर विचार केला तर 21,700 ते 69,100च्या दरम्यान तुम्हाला पगार मिळणार आहे. आणि या भारतीय तटरक्षक दल भरतीचा जो पेपर आहे हा मित्रांनो एप्रिल महिन्यामध्ये आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याचबरोबर या भरतीमध्ये पहिला जो तुमचा सर्वात आधी पहिला पेपर होणार आहे. ठीक आहे, तर त्यामध्ये जर आपण लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम बघितला तर सर्वात आधी मित्रांनो तुमचा 60 मार्काचा पेपर होणार आहे हे एप्रिल महिन्यामध्ये. ठीक आहे, तर 60 मार्काचा पेपर होणार आहे. 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. आणि तुम्हाला जो टायमिंग भेटणार आहे तो मित्रांनो 45 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे. 60 प्रश्न असणार आहे, ज्यामध्ये गणिताचे या ठिकाणी 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर सायन्सचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. रिझनिंगचे जे मित्रांनो 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. आणि जनरल नॉलेजचे 5 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे पहिल्या पेपरमध्ये. ठीक आहे, आणि नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे, एक लक्षात ठेवा. जे पण आलं नाही मित्रांनो तर सर्व प्रश्न सोडवायचे, तुक्के सुद्धा मारायचे, कारण की नेगेटिव्ह मार्किंग नाही यामध्ये. तुम्ही जर मित्रांनो पूर्ण तुक्के लावले ना तरी मित्रांनो तुमचे मायनस मार्क होणार नाही. ठीक आहे, तर यामध्ये मित्रांनो तुक्के मारता, कारण की नेगेटिव्ह मार्किंग नाही. नेगेटिव्ह मार्किंग असते तर आपले जे प्रश्न बरोबर असते ते जे मित्रांनो मायनस झाले असते, तर नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे यामध्ये. ठीक आहे, तर तुक्के मारता यामध्ये. ठीक आहे, त्याचबरोबर या भरतीमध्ये जर आपण पहिला जो पेपर आहे हा मित्रांनो 60 मार्काचा होणार आहे. आणि यामध्ये जे पासिंग आहे तर पहिल्या पेपरमध्ये 60 पैकी पासिंग जे मित्रांनो जर तुम्ही SC ST कॅटेगरीची मुलं असाल आणि तुम्हाला जर 60 पैकी यामध्ये 27 मार्क पडले तर तुम्ही पहिली लेखी परीक्षा पास आहे.
त्यानंतर तुम्ही जर जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीचे मुलं येत असाल आणि तुम्हाला 60 पैकी जर 30 मार्क पडले तर तुम्ही पहिली लेखी परीक्षा पास आहे, ठीक आहे। त्यानंतर मित्रांनो तुमची यामध्ये दुसरी लेखी परीक्षा होणार आहे भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये, ठीक आहे। तर दुसरी जी लेखी परीक्षा आहे हे मित्रांनो 50 मार्काची असणार आहे, त्यामध्ये सुद्धा पासिंग खूप कमी ठेवण्यात आली आहे। तर दुसरी जी परीक्षा आहे मित्रांनो 50 मार्काची असणार आहे, ज्यामध्ये गणिताची मित्रांनो 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर फिजिक्सचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 30 मिनिटाचा तुम्हाला टायमिंग भेटणार आहे आणि नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे यामध्ये, ठीक आहे। आणि दुसऱ्या पेपरमध्ये जे पासिंग आहे मित्रांनो हे 50 पैकी पासिंग जर तुम्ही मित्रांनो SC ST कॅटेगरीचे असाल तर 50 पैकी पासिंग फक्त 17 ठेवण्यात आली आहे आणि तुम्ही जर जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीचे मुलं असाल तर 50 पैकी पासिंग हे फक्त 20 ठेवण्यात आलेली आहे। तर एवढी यामध्ये पासिंग कमी ठेवण्यात आली आहे मित्रांनो, तर जास्त सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे, कारण की नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे। बस थोडासा मित्रांनो तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे। दुसऱ्या पेपरमध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही, ठीक आहे। तर दुसऱ्या पेपरला मित्रांनो तुम्हाला तुक्के मारायचे आहेत, सर्व प्रश्न तुम्हाला सोडवायचे, कारण की दुसऱ्या पेपरमध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे, ठीक आहे। तर जास्त मित्रांनो सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे, कारण की ज्या पासिंगसुद्धा खूप कमी ठेवण्यात आली आहे दुसऱ्या पेपरमध्ये 17 SC ST कॅटेगरीसाठी ठेवण्यात आले, त्याचबरोबर जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीसाठी जे पासिंग हे फक्त 20 ठेवण्यात आले आहे। तर जास्त मित्रांनो सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे नेगेटिव्ह मार्किंग आहे दोन्ही पेपरमध्ये, ठीक आहे। सर्वात आधी तुमची परीक्षा होणार आहे, पेपर झाल्यानंतर मित्रांनो दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं यामध्ये ग्राउंड होणार आहे। तर ग्राउंडसुद्धा खूप इजी आहे यामध्ये। तर 1600 मीटर रनिंग आहे पुरुष उमेदवारांसाठी आणि 1600 मीटर रनिंगसाठी तुम्हाला 7 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे, जो की सर्वात बेस्ट आहे, ठीक आहे। त्यानंतर तुम्हाला यामध्ये दुसरा जो इव्हेंट आहे तो आहे मित्रांनो उठक बैठक, तर 20 तुम्हाला उठक बैठक मारावी लागणार आहे आणि 10 तुम्हाला तिसरा जो इव्हेंट आहे तो आहे मित्रांनो तुम्हाला 10 पुलअप्सा काढावा लागणार आहे, ठीक आहे। त्याचबरोबर उंची 157 सेंटीमीटर लागणार आहे यामध्ये फक्त, बस एवढं मित्रांनो यामध्ये फिजिकल आहे भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये। सर्वात आधी लेखी परीक्षा होणार आहे, दुसरं मित्रांनो तुमचं ग्राउंड, तिसरं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथं मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे भारतीय तटरक्षक दल भरतीची, ठीक आहे। आता मित्रांनो जे 10वी पास करिता बऱ्याच विद्यार्थ्यांची कमेंट होती की सर 10वी पास करिता डीबीची भरती कधी निघणार आहे, तर पहा मित्रांनो ही जी भरती भारतीय तटरक्षक दल ही जी भरती आहे मित्रांनो वर्षातून हे 2 वेळा येते, एक लक्षात ठेवा, ज्यामध्ये मित्रांनो नाविक जीडीची सुद्धा येत असते। ही जी आता हा जो तुम्ही व्हिडिओ बघतला हा मित्रांनो नाविक जीडीची भरती आहे, ही 260 जागांसाठी निघाली आणि त्याचबरोबर डीबीच्या सुद्धा यामध्ये जागा येणार आहे, लक्षात ठेवा। डीबी म्हणजे डोमेस्टिक ब्रँच त्याला म्हटलं जाते। तर डीबी पोस्टसाठी तुम्ही फक्त 10वी पासवर फॉर्म भरू शकता, त्यामध्ये कोणतेही मित्रांनो सर्टिफिकेट लागत नाही, कोणतेही मित्रांनो त्यामध्ये जे पासिंग वगैरे काही त्यामध्ये पर्सेंटेज वगैरे लागत नाही। तुम्ही जर 10वी पास असाल तर डीबीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। तर डीबीच्या ज्या मित्रांनो जागा येणार आहे 10वी पास करता भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये, तर या अगोदर सुद्धा मित्रांनो इथून 6 महिने अगोदर भारतीय तटरक्षक दल भरती निघाली होती, ज्यामध्ये जीडीची होती भरती, त्याचबरोबर डीबीची होती, त्याचबरोबर यांत्रिकची सुद्धा होती, ठीक आहे। जेव्हा सुद्धा भारतीय तटरक्षक दल भरती येते त्यामध्ये डीबीचे सुद्धा पद असते। तर जे पण मुले 10वी पास आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा मित्रांनो 10वी पास करिता डीबीची भरती येणार आहे कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दलमध्ये याचमध्ये येणार आहे, ठीक आहे। तर ही जी भरती आहे मित्रांनो तुम्हाला ह्या फेब्रुवारी महिन्यामध्येच पाहायला मिळणार आहे, फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्येच मित्रांनो डीबी पदासाठी भरती येणार आहे 10वी पास करिता तटरक्षक दलात, ठीक आहे। तर आतापासून तयारी चालू ठेवा, आतापासून अभ्यास चालू ठेवा, आतापासून चांगले पुस्तक घेऊन घ्या, ठीक आहे। तुम्हाला जर मित्रांनो पुस्तक लागत असेल तर पुस्तकावर व्हिडिओ लागत असेल तर या व्हिडिओमध्ये कमेंट करा, ठीक आहे। मला जर जास्त मुलांच्या कमेंट असल्या तेव्हाच मित्रांनो मी तुम्हाला पुस्तकावर एक व्हिडिओ आणणार आहे, ठीक आहे। तर तुम्हाला जर पुस्तक लागत असेल भारतीय तटरक्षक दलासाठी तर याच व्हिडिओच्या कमेंट करा, या व्हिडिओच्या खाली कमेंट करा की तुम्हाला पुस्तकावर व्हिडिओ पाहिजे का, तर ठीक आहे। तर पहा मित्रांनो चांगली ही भरती निघाली आहे भारतीय तटरक्षक दलची 260 जागांसाठी 12वी पास करिता फॉर्म भरणे सुरू आहे मित्रांनो। फॉर्म भरणे जे मित्रांनो 13 फेब्रुवारी 2024 पासून सुरू झाले आहे। फॉर्म भरणे शेवटची तारीख 17 फेब्रुवारी 2024 आहे। तर परमनंट भरती आहे, पगार सुद्धा 31,700 ते 69,100च्या दरम्यान मिळणार आहे, ठीक आहे। तर चांगली ही भरती चालू आहे भारतीय तटरक्षक दलची। तर आतापासून मित्रांनो तयारी चालू ठेवा, आतापासून अभ्यास चालू ठेवा। तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन भरतीच्या अपडेटसाठी। तर आजच्यासाठी मित्रांनो इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।